नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 10,000च्या उचलीवरून सलून मालकावर जीवघेणा हल्ला, 6 जणांविरुद्ध गुन्हा. फलटण तालुक्यातील सांगवी येथे उचल दिलेले पैसे परत मागणे एका सलून मालकाला महागात पडले आहेत. माजी कामगारासह 6 जणांनी मिळून लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात प्रवीण कर्वे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सांगवी तालुका फलटण येथे पैशाच्या वादातून मारहाणीची गंभीर घटना समोर आली आहे. प्रवीण कर्वे यांनी आपल्या माजी कामगार राहुल साळुंके याला दिलेली 10,000 रुपयांची उचल परत मागण्यासाठी सांगवी येथे भेट दिली होती. मात्र पैशावरून झालेल्या वादातून राहुल साळुंके आणि त्याच्या साथीदारांनी प्रवीण यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लाकडी दांडके व लोखंडी पाईपने गंभीर जखमी केलं. या हल्ल्यात प्रवीण कर्वे यांच्या डोक्याला, दाताला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी राहुल साळुंके, गौरव कुंभार, विकी गायकवाड, सलीम शेख व इतरांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.